वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये आता सासरा आणि दीर अटकेत आहेत। त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात सुनावणी होईल। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सासरा राजेंद्र हगवणे याचा निर्लज्जपणाचा कळस दिसून आलाय। 7 दिवस अलिशान गाड्यांनी दोघांनी प्रवास केला। फार्म हाऊसवर त्यांनी मुक्काम केला। राजेंद्र हगवणेचा मटणावर ताव मारतानाचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। सून मेली आणि दीर सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट, निर्लज्जपणाचा कळस, अलिशान गाड्या, फार्म हाऊसवर मुक्काम आणि मटणावर ताव। फरार असताना हगवणे पिता पुत्रानं काय केलं? 7 दिवस फरार असताना हगवणे पिता पुत्राचा राजेशाही थाट समोर आलाय। फरार असताना 7 दिवस हगवणे पिता पुत्रांनी अलिशान गाड्या वापरल्या। वेगवेगळ्या ठिकाणी फार्म हाऊसवर प्रवास केला। फरार असताना मटणावर ताव मारल्याचे सीसीटीव्ही समोर आले। फरार असताना हगवणे पिता पुत्राची 7 दिवसांची अलिशान पिकनिक बघा। 17 मे 9 ते 9:30च्या दरम्यान औंध हॉस्पिटलला वैष्णवीचा मृतदेह बघायला गेले। मारहाणीच्या भीतीने 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन गेले। यावेळी फोर्डची अलिशान कार वापरली। 17 मे गुन्हा दाखल झाल्याचं कळताच अटकेच्या भीतीनं फरार झाले। हॉस्पिटलमधून थार गाडीने बावधनमध्येच मुहूर्त लॉन्सला गेले। 17 मे मुहूर्त लॉन्समध्ये सुरक्षित न वाटल्यामुळे हगवणेनं वडगाव मावळ गाठलं। 17 मे दुपारी 1च्या दरम्यान तळेगाव दाभाडेमधील तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये सासरा राजेंद्र हगवणेनं मटणावर ताव मारला। वैष्णवीचा मृतदेह बघून आलेल्या राजेंद्र हगवणेनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय। वडगाव मावळमधून हगवणे पिता पुत्र रात्री पवना डॅमच्या फार्म हाऊसवर थांबले। पवना डॅम वरून हगवणे पिता पुत्र रात्री मुक्कामाला आळंदीच्या लॉजवर थांबले। 18 मेला हगवणे पिता पुत्र वडगाव मावळ इथे होते। तिथून ते पवना डॅमला बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर गेले। यावेळी पिता पुत्रांनी बलेनो गाडी वापरली। 19 मेला पवना डॅम सोडून हगवणे पिता पुत्र सातारा जिल्ह्यामधल्या पुसे गावात गेले। पुसे गावात मित्र अमोल जाधवच्या शेतावर थांबले। 20 मे पुसे गावातून पसरणी मागे कोगनोळीला हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्कामी थांबले। 21 मे कोगनोळीला मित्र प्रीतम पाटीलच्या शेतावर हगवणे पिता पुत्र होते। 19 ते 21 मे हे 3 दिवस हगवणे पिता पुत्र कोगनोळीमध्ये होते। 22 मेला हगवणे पिता पुत्र पुण्यामध्ये स्वारगेट भागामध्ये परत आले। 23 मे स्वारगेट परिसरामधून फरार होत असताना पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी हगवणे पिता पुत्राला अटक केली।